नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न झाले। यावेळी मी फलटणमध्ये येऊ नये यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले। दरम्यान 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका डॉक्टर बहिणीच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून राजकारण करण्यात आले आहे। मात्र या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्या प्रकरणामधील 2 आरोपींना आमच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मात्र प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असून माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत। मात्र मला माहिती आहे, मला थोडी जरी कुणकुण पण असती तर मी या ठिकाणी आलो देखील नसतो। मात्र तसे काही नाही असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे, ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या माध्यमातून, सचिन दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत, ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे। खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला। कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात। परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।